एल्फिस्टन पुलाचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता याचिका करण्यात आलेली आहे। एल्फिस्टन पुलाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे। या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आली। पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। पूल पाडण्या अगोदर दादरच्या टिळक पुलाला समांतर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण करण्यात यावं, तोपर्यंत शिवडी वरळी उन्नत रस्त्याचे बांधकाम पर्यायाने एल्फिस्टन पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्याची याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पुलाचं पाडकाम करत असताना प्रकल्पबाधित 2 इमारतींच्या रहिवाशांनी कुर्ला येथील संक्रमण शिबिरात स्थलांतरित होण्यास नकार दिल्याने पाडकाम पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे। प्रभादेवी परिसरात स्थलांतर देण्याची रहिवाशांनी मागणी केली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, आपण पाहतोय की एल्फिस्टन पुलाचा वाद जो आहे तो आता थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे। कारण पुलाच्या पाडकामाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याचिकाकर्त्याने यामध्ये आक्षेप घेत विचार घेण्याचा MMRDA ला निर्देश देखील कोर्टाने पाठवलेले आहेत। 3 दिवसाच्या आत याचिकाकर्त्याला जे आहे त्यांचं म्हणणं मांडावं लागणार आहे। एल्फिस्टन पूल जे आहे ते पाडायला विरोध नाहीये, पण आधी दादरचा टिळक पूल जो आहे त्याचं समांतर बांधकाम आपण पाहतोय की येणाऱ्या पुलाचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात यावं असं देखील या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। जवळपास आपण पाहतोय की तोपर्यंत शिवडी वरळी उन्नत रस्त्याचं जे बांधकाम आहे पर्यायाने एल्फिस्टन पुलाचं पाडकाम जे आहे ते पुढे ढकलण्याची देखील मागणी या याचिकेमध्ये मांडण्यात आलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की सार्वजनिक प्राधिकरण आणि त्यासोबतच नागरिकांच्या हितासाठी जे काम करणं आहे ते MMRDAचं कर्तव्य आहे आणि त्यासोबतच एक भाग म्हणून नागरिकांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेण्याचे MMRDA ला निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। तर त्याच दरम्यान आपण पाहतोय की पुलाचं पाडकाम करत असताना प्रकल्पाबाबत जे 2 इमारतीच्या रहिवाशांचा मुद्दा जो आहे तो कुर्ला येथील संक्रम जे आहे तिथे शिबिरामध्ये स्थलांतरित होण्यासाठी नकार दिल्यानं हा पाडकाम जो आहे तो पुढे ढकलण्याची देखील यामध्ये शक्यता जी आहे ती दिसून येते। त्यामुळे प्रभादेवी परिसरात आपण पाहिलं तर स्थलांतर देण्याचं आहे आणि त्यासोबतच 2 इमारतीच्या रहिवाशांची ही मागणी पाहायला मिळते। त्यामुळे आता 3 दिवसाच्या आत MMRDAच्या लोकांना उत्तर देणं अपेक्षित आहे। त्यामुळे उत्तर देताना आता MMRDAच्या वतीनं काय नेमकं म्हटलं जातंय याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।